नमस्कार. अध्यात्म सुबोध या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण स्तोत्र म्हणजे काय, स्तोत्र का म्हणावीत, स्तोत्रांचा परिणाम काय याविषयी जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की स्तोत्र म्हणजे काय. तर स्तोत्र हा संस्कृत शब्द आहे जो की स्तू या धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ स्तुती करणे असा होतो. म्हणून स्तोत्र शब्दाचा अर्थ अनेन स्तूयते, अर्थात ज्याने स्तुती केली जाते त्याला स्तोत्र असे म्हणतात. म्हणजेच ज्या रचनेद्वारे विविध देवतांची स्तुती केली जाते त्यांना स्तोत्र असे म्हणतात. मग देवतांची स्तुती का करायची, तर याला एक साधं उत्तर आहे. जर आपण एखाद्या व्यक्तीकडून आपलं एखादं काम करून घेऊ इच्छित असू तर आपण त्या व्यक्तीची स्तुती जर केली तर आपलं ते काम लवकरात लवकर पूर्णत्वास जातं. अगदी तसंच इथं आहे. जर आपण देवतांची स्तोत्रांद्वारे स्तुती केली तर ती देवता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला आपलं इच्छित फळ देते. स्तोत्र पठणाचं अजून एक कारण आहे, ते म्हणजे या जगात स्तुती करण्यायोग्य वस्तू केवळ आणि केवळ भगवानच आहेत. बाकी नश्वर गोष्टींची किंवा मानवांची स्तुती करणे म्हणजे वायफळ बडबड करण्यासारखंच आहे. म्हणून केवळ भगवंतच या विश्वात स्तुती करायला योग्य असल्यामुळे आपण स्तोत्र नित्यनेमाने म्हणावीत. नंतरचा प्रश्न आहे की स्तोत्र म्हणण्याचा परिणाम काय होतो. तर यावर सांगायचे झाल्यास स्तोत्रांच्या नित्य पठनाने ती देवता आपल्या मनातील इच्छा पूर्ण तर करतेच, यात कसलीच शंका नाही. पण यापेक्षाही अनेक फायदे स्तोत्र पठनाचे आहेत. आपली संस्कृत भाषा अत्यंत समृद्ध, शास्त्रशुद्ध आणि विज्ञानाला धरून तयार झालेली भाषा आहे. आणि याच भाषेचा वापर करून आपल्या अनेक थोर ऋषीमुनींनी देवतांच्या स्तोत्रांची विशिष्ट अक्षरे एकत्र करून रचना केली आहे. म्हणून हे स्तोत्र माणसाच्या मनावर, शरीरावर खोलवर परिणाम करतात. त्यामुळे स्तोत्र पठनाने वातावरणाची, घराची शुद्धी होते. उदाहरणासाठी तुम्ही हा प्रयोग करून बघा. ज्या घरात नित्य स्तोत्र व मंत्र म्हटली जातात त्या घरातील वातावरण मनाला सकारात्मक, अर्थातच पॉझिटिव्ह जाणवतं. उलट जिथे नित्य द्वेषयुक्त बोलणं असतं तिथे नकारात्मक, अर्थातच निगेटिव्ह ऊर्जा जाणवते. त्यामुळेच आपल्या घरांमध्ये पूर्वीपासून स्तोत्र म्हणण्याची प्रथा, पद्धत चालत आलेली आहे. पूर्वी सकाळच्या वेळी आपले आजोबा वगैरे उठले की जमिनीला नमस्कार करून कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती आदी म्हणून विविध स्तोत्र म्हणत असत. तसेच संध्याकाळच्या वेळी देवासमोर दिवा लावून शुभं करोती, रामरक्षा, मारुती स्तोत्र म्हणण्याची पद्धत पूर्वी होती व आजही काही घरांमध्ये अजूनही प्रथा चालू आहे. तसेच ब्राह्मणांकडून शांतीपाठ व लघुरुद्र जे आदी केल्या जातं, याद्वारे वातावरणामध्ये शब्दांच्या व मंत्रांच्या तरंगाने विशिष्ट लहरी तयार होतात, ज्याद्वारे वातावरणाची व मनुष्याची आंतरिक शुद्धी होते व माणसाचे आध्यात्मिक, आदिदैविक, आदिभौतिक आदी ताप त्या ठिकाणी दूर होतात. त्याचप्रमाणे स्तोत्र पठनाने माणसाच्या शरीरात मूलाधार आदी चक्रांचं जागृत होण्याची प्रक्रिया चालू होते. आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनात स्तोत्रांचे नित्य पठन माणसाला शांती, स्थैर्य प्रदान करू शकते. आणि या सर्व गोष्टी आज विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने सिद्ध झालेल्या आहेत बरं का. त्यामुळे सर्वांनी नित्यनेमाने आपल्या आवडीच्या देवतेचे, इष्टदेवतेचे स्तोत्र म्हणावीत. पण यासाठी एक नियम आवश्यक आहे. या स्तोत्रांची रचना आपल्या थोर ऋषींनी अत्यंत परिश्रम घेऊन केलेली आहे. त्यामुळे यांचं उच्चारण हे नियमाला, व्याकरणाला आणि संस्कृताला अनुसरून व्हायला हवं. तेव्हा यासाठीच आम्ही आमच्या चॅनलवर विविध देवतांच्या स्तोत्रांचे
शास्त्रोक्त उच्चारणासहित व्हिडिओ प्रस्तुत करणार आहोत। तेव्हा आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून व शेअर करून या व आमच्या हिंदू धर्मासंबंधी इतर व्हिडिओंचा लाभ आपण घ्यावा। धन्यवाद। शुभम भवतु।